नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण जी-डी-पीच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, बरोबर की नाही? राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, त्या आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये जी-डी-पी असेल, त्याच्यानंतर एन-डी-पी असेल, बरोबर की नाही? जी-एन-पी असेल, एन-एन-पी असेल, ह्या ज्या संकल्पना आहेत मूलभूत, त्यांचा आपण अभ्यास सविस्तर पद्धतीने केला होता. त्याच्यामध्ये मूल्यवर्धित असेल, घटक किंमत असेल, बाजारभाव म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी-डी-पी कसा कॅल्क्युलेट केला जातो, जी-डी-पी ॲट मार्केट प्राईस म्हणजे काय? त्याच्यानंतर एन-डी-पी ॲट मार्केट प्राईस म्हणजे काय? हे पाहिलं होतं. जी-एन-पी पाहिला होता, राष्ट्रीय उत्पाद पाहिलं होतं, बरोबर की नाही? जी-एन-पी, जी-डी-पी बरोबर? जी-एन-पी ॲट मार्केट प्राईस, त्याच्यानंतर एन-एन-पी ॲट मार्केट प्राईस, बरोबर? बाजारभावाला जी-डी-पी कसा मोजला जातो, याच्या काही पद्धती आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं, की फॅक्टर कॉस्ट घटक किमतींना कशा पद्धतीने जी-डी-पी काढला जातो, हेही पाहिलं होतं. त्याच्यानंतर की जी-व्ही-ए ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन बरोबर. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय? ते कशा पद्धतीने मोजलं जातं? जी-डी-पी आणि जी-व्ही-ए कशा पद्धतीने आहे? दोघेही समानच पाहिजे तसं पाहिलं गेलं तर. ह्या काही संकल्पना होत्या, ह्या ज्या मूलभूत संकल्पना होत्या, हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेल्या होत्या. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, की राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचा मोजमाप. बरोबर की नाही? राष्ट्रीय उत्पन्न आपण काढतोय, जी-डी-पी वगैरे हे संकल्पना आपण मूलभूत समजून घेतलेल्या होत्या. पण त्याचा मोजमाप करताना कोणकोणत्या संस्था आहेत, कोणकोणत्या व्यक्तींनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, हे आपल्याला ह्या लेक्चरमधून समजून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भाने असणारी आकडेवारी असेल, हेही इथे समजून घ्यायची आहे. ठीक आहे? तर पहिलं आहे बाबा राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप. ओके. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप म्हणजे काय? जी-डी-पी म्हणजे काय? आपण पाहिलं. आपल्या भौगोलिक क्षेत्रांतर्गत आपण जे काही वस्तू आणि सेवा उत्पादन करत असतो, त्यांचं केलेलं बाजारभावाच्या म्हणजे पैशांच्या याच्यामध्ये जे काही बाजारभावाचं मूल्य असेल, त्याची जी काही आकडेवारी आपण गोळा करत असतो आणि त्याचं एकूण जे काही जी-डी-पी म्हणता येईल, तो आपण पैशाच्या स्वरूपात मोजत असतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये बरोबर. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना काय-काय गोष्टी आहेत, काय-काय घटक मोजले जातात किंवा काय, कशा पद्धतीने ते मोजले जातात हेही पाहिलं होतं. आपण त्याच्यानंतर पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये 3 पद्धती आहेत. उत्पादन पद्धत, त्याच्यानंतर खर्च पद्धत आणि उत्पन्न पद्धत. ह्या 3 पद्धतींनी आपण काय मोजत असतो? जी-डी-पी मोजत असतो. बरोबर की नाही? पण आता आपल्या जी अर्थव्यवस्था आहे, त्याची जी काही मूलभूत क्षेत्र आहेत. क्षेत्र म्हणजे कोणतं आहे? कृषी आणि त्याच्याशी संबंधित निगडीत क्षेत्र असेल. दुसरं जे क्षेत्र आहे ते आहे उद्योग क्षेत्र. बरोबर की नाही? उद्योग क्षेत्रामध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीज येत असतात. त्यांचंही आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि तिसरं जे आहे, जे आपण ओव्हरऑल पाहिलं गेलं, तसे ते चतुर्थक आणि पंचक क्षेत्र सुद्धा आहे. पण ते दोन्ही क्षेत्र आपण सेवा क्षेत्रामध्ये इन्क्लूड करत असतो. तर अर्थव्यवस्थेची ही 3 मुख्य क्षेत्र पाहिली जातात. कृषी, त्याच्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र. बरोबर की नाही? तर ह्यांची मोजमाप करताना कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जात असतो किंवा काय, तेही आपण ह्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप. आता सर्वात पहिला प्रश्न आहे, की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे मोजमाप, ते का करायचं? बरोबर की नाही? जी-डी-पी आपण का मोजतोय किंवा राष्ट्रीय उत्पन्न का मोजतोय? तर देशाची आर्थिक प्रगती आणि विकास समजून घेण्यासाठी, बरोबर की नाही? राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप आवश्यक आहे. आपण विकास आपला जो काय आहे, अर्थव्यवस्थेचा विकास कशा पद्धतीने होतोय की नाही? त्याच्यानंतर देशाची आर्थिक प्रगती, बरोबर. जे काही आपले देशाने टार्गेट ठेवलेले आहेत, त्या प्रगतीनुसार देश चालतोय की नाही? आपण कुठे आहोत? बाकीच्या अर्थव्यवस्था कुठे आहेत? बरोबर की नाही? त्यांच्याशी तुलना करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे मोजणं आवश्यक आहे. बरोबर. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केल्याने काय होतं? देशाच्या अर्थव्यवस्थेचं उत्पादन, आर्थिक धोरणे आणि नियोजनासाठी उपयुक्त माहितीही मिळत असते. बरोबर की नाही? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचं उत्पादन, तुमच्या देशामध्ये किती वस्तू तयार होत आहेत, कोणकोणत्या सेवा तयार होत आहेत, बरोबर की नाही? त्या वाढल्या की घटल्या, याचं मोजमाप इथे होत असतं. त्याच्यानंतर तुमच्या इथे आता हे मोजमाप केल्याने काय होतं, तुमची जी आर्थिक धोरण आहे, सरकारला आर्थिक धोरणं ठरवण्यामध्ये काय होत असतो, एक फायदा मिळत असतो. समजा एखाद्या सेवा कमी तयार होतात किंवा एखाद्या वस्तू तयार कमी होत आहेत किंवा त्या चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. तर आर्थिक धोरणं ठरवताना त्याला पोषक, त्याला पूरक अशा पद्धतीची धोरणं ठरवण्याला एक माहिती किंवा एक उपयुक्तता आपल्याला
मिळत असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आहे, राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाचा जो काही वस्तू आणि सेवा तयार होतात त्याचा मोजमाप करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर नियोजनासाठी बरोबर की नाही, जे काही नियोजन असेल, कशा पद्धतीने आपल्याला अजून समजा चांगल्या पद्धतीने सेवा तयार होत असतात, चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे वस्तू तयार होतात, त्याच्यामध्ये त्याला समजा चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये डिमांड असेल, मागणी असेल, तर आपण याला ह्या सेवा किंवा ह्या ज्या वस्तू आहेत ते निर्माण करण्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने नियोजन करू शकतो, कशा त्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो, हे ठरवण्यामध्ये, याचं नियोजन करण्यामध्ये त्याचा लाभ होत असतो. म्हणून आपल्याला आर्थिक जे काही आहे उत्पन्न किंवा राष्ट्रीय मोजमाप करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे आर्थिक धोरणं निश्चित करणे. बरोबर की नाही? शासनाला योग्य आर्थिक धोरणे, उदाहरणार्थ कर, गुंतवणूक इत्यादी निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप आवश्यक पडतं. बरोबर की नाही? आता आर्थिक धोरणं, तुमच्याकडे आता एखादी वस्तू असेल, एखादी वस्तू तयार होते, त्याच्यावर टॅक्स किती लावायचा, त्याचं कन्झम्पशन तुमच्या मार्केटमध्ये कसं होतंय, तर त्याच्याशी निगडीत मग त्याला टॅक्स किती बसवायचा आहे. तर आता समजा अल्कोहोलचं कन्झम्पशन किंवा अल्कोहोलचं प्रोडक्शन होत असेल, त्याच्यावर किती टॅक्स बसवायचा आहे, किंवा एखादी चांगली वस्तू असेल, समजा पिझ्झा खातात लोकं, बरोबर की नाही? पिझ्झा ₹1000 महाग खातोय, परंतु मग त्याच्यावर सरकारला उत्पन्नाचा एक स्रोत पाहिजे, बरोबर की नाही? तर तुम्ही जशा पद्धतीने तुमच्या जे काही वस्तू असेल, तुमचे सेवा असतील, कोणत्या टप्प्यावर त्याचं कन्झम्पशन कुठे होतंय, त्याचे एकदा मोजदाद आल्यानंतर त्याच्यानंतर कर रचना जी आहे सुरळीत आणि सुटसुटीत, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा करही सरकारकडे गोळा होऊ शकतो, अशा पद्धतीने तिथे नियोजन करू शकता. दुसरा आहे गुंतवणूक, बरोबर की नाही? तुमच्याकडे एखादा याची जर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल एखाद्या गोष्टीचं, बरोबर नाही? आता इथे आपण राष्ट्रीय उत्पन्न होतं, त्याचा जर चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड असेल, वस्तू आणि सेवा कोणत्या चांगल्या पद्धतीने होत आहेत, कशाला फ्युचरमध्ये डिमांड असेल, याचा अभ्यास करून बाबा कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे. समजा आता स्टीलचा प्लांट असेल, स्टीलला बाबा भारताची जी स्टील असेल त्याला चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन होत आहे आणि त्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा समजा स्कोप असेल, जागतिक मार्केटमध्ये त्याला मागणी असेल, तर स्टीलच्या प्लांटमध्ये गुंतवणूक करू शकतो. किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरला येणाऱ्या काळावर भारताची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना समजा रेल्वेचा प्रोजेक्ट असेल, बरं येणाऱ्या काळामध्ये बाबा आपण इलेक्ट्रिक ज्या रेल्वे आहेत, बरोबर की नाही, त्याच्यामध्ये स्पीडमध्ये समजा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट असेल तो राबवायचा किंवा कोणत्या याच्यामध्ये गुंतवणूक करायची हे सरकार ठरवू शकतं. त्यासाठी आर्थिक धोरण निश्चित करण्यामध्ये ह्या मोजमापाचा वाटा असतो, कारण की तुम्ही मोजमाप केलं तरच तुम्हाला पुढचे जे काही आकडे आहेत त्याचा अंदाज तुम्ही बांधू शकत असता, बरोबर. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन, बरोबर. आता आर्थिक नियोजनामध्ये काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप आर्थिक नियोजन आणि विकासासाठी उपयुक्त माहिती पुरवत असते, बरोबर. तुम्हाला पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे आणि त्याचं विकासासाठी तुम्हाला माहिती पुरवतं. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची, तुमच्याकडे आकडेवारी असेल, बरोबर नाही, तर त्याच्यावर तुम्ही अंदाज बांधून पुढच्या टप्प्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकता. हे नियोजन करताना ते मदत करत असतं, जसे की कोणत्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, कोणत्या क्षेत्रात सुधारणा कराव्यात इत्यादी. तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं आकलन करून, त्याचं विश्लेषण करून तुम्ही ठरवू शकता की बाबा प्रायोरिटी कशाला द्यायची, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, बरोबर की नाही. गुंतवणूक करणं वेगळं आणि सुधारणा करणं वेगळं. गुंतवणूक म्हणजे इथे थोडा पैसा टाकल्यानंतर इथे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पैशा स्वरूपी गुंतवणूक केल्यानंतर ते क्षेत्र वाढू शकतं. आणि सुधारणा म्हणजे काय आहे, त्या क्षेत्रामध्ये ती जी काही सिस्टम असेल ती त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, जेणेकरून ती एफिशियंटली वापरता येऊ शकते. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करतानाचे हे फायदे आहेत. त्याच्यानंतर देशाची तुलना, तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजता, बरोबर की नाही, परंतु जागतिक पातळीवर जेव्हा ही तुलना केली जाते, तुमच्याकडे आकडेवारी चांगल्या पद्धतीने असेल तर तुमच्या देशाच्या उत्पन्नाची चांगल्या पद्धतीने मोजमाप केल्यामुळे इतर देशांच्या आर्थिक परिस्थितीशी आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो. आता ही तुलना केल्यानंतर काय होतं की एफडीआय नावाची एक कन्सेप्ट आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, बरोबर. ते आपण गुंतवणूक चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर तुमच्या इकडची जीडीपी, तुमच्या इकडच्या अर्थव्यवस्थेचं जर मोजमाप असेल आणि ती सुदृढ याच्यामध्ये असेल, जागतिक पातळीवर तुमची अर्थव्यवस्था सुदृढ आहे असं जर निदर्शनास आलं, तर जे सधन देश आहेत किंवा जे चांगले लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते तुमच्या देशाचा विचार कशा पद्धतीने करू शकतात की इथे चांगल्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा तयार होत आहेत ह्या देशामध्ये आणि इथे प्रोडक्शनसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी हा देश एक पूरक समजला जातो आणि तिथे तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचा इन्व्हेस्टर म्हणून ते लोक पाहत असतात की तुमच्या देशामध्ये आम्ही गुंतवणूक करू शकतो आणि तिथे वस्तू सेवा उत्पादित करून तुमच्या अर्थव्यवस्थेला अजून चांगल्या पद्धतीने चालना मिळू शकते. तर हा एक याचा फायदा राहतो, बरोबर की नाही. देशांची तुलना केल्यानंतर समजा तुम्हाला अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट करायची आहे की भारतात इन्व्हेस्टमेंट करायची, अमेरिकेचा समजा तिथला जरी जीडीपी चांगला असला परंतु
आपली ग्रोथ रेट चांगली असेल, बरोबर नाही, आपल्याकडे जर अपॉर्च्युनिटी जास्त असतील, तर तो देश म्हणेल का तिकडे डॉलरमध्ये खर्च करण्यापेक्षा भारतामध्ये स्कोप आहे, इथे इन्व्हेस्टमेंट करायला सर्व चांगल्या सोयी-सुविधा आहेत, सरकार सपोर्टिव्ह असेल, तर मी इकडे इन्व्हेस्टमेंट करतो. मी इकडे इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीच्या वस्तू किंवा सेवा निर्माण करेल आणि मला चांगल्या पद्धतीचा इन रिटर्न प्रॉफिट सुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीची ह्या तुलना करणं जागतिक पातळीवर थोडंसं आवश्यक असतं. समजा आता भारत हा जो काही आपला देशाचे रिजन आहेत, आजूबाजूच्या देशांमध्ये समजा चायना असेल, चायना तर ठीक आहे, चायनाची थोडी आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे. अ, परंतु बांगलादेश घेतला, श्रीलंका घेतला, पाकिस्तान घेतला, त्याच्यानंतर अफगाणिस्तान तर पूर्ण त्याची अर्थव्यवस्था भयानक परिस्थिती आहे. तर हे आजूबाजूचे देश, समजा ह्या देशांमध्ये कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर नक्कीच अभ्यास करेल, की भारत आणि आजूबाजूची अर्थव्यवस्था कुठे आपल्याला सुटेबल आहे, कशा पद्धतीचं आपण कुठे इन्व्हेस्ट करू शकतो, बरोबर की नाही? तर तो निश्चितच भारताला प्रेफर करेल. तर अशा पद्धतीची ह्या तुलना करणं जागतिक पातळीच्या याच्यावर आपल्याला आवश्यक आहे आणि ते राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केल्याशिवाय शक्य होणार नाही. त्याच्यानंतर उत्पादकता आणि विकास. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप देशातील उत्पादकता, प्रॉडक्टिव्हिटी आणि विकासाच्या स्तराचे मूल्यांकन करण्यास मदत होते, बरोबर की नाही? प्रॉडक्टिव्हिटी किती आहे, इथले लोकांमध्ये किती उत्पादन क्षमता आहे, ह्या देशाची उत्पादन क्षमता, तुमची कॅपॅसिटी किती आहे, बरोबर नाही? हे दर्शवतं, कारण की तुमच्या इथे वस्तू आणि सेवा जेवढ्या तयार होईल तसा तुमचा जीडीपी वाढत जाणार आहे. तर उत्पादकता आणि विकासासाठी सुद्धा तुमचा राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप होणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आर्थिक धोरण आपण पाहिलं, की आर्थिक धोरण ठरवण्यासाठी जीडीपी महत्वाचा आहे, कारण की त्याच्यानंतर पुढची जी काही पूरक दिशा आहे ती आपण इथे ठरवू शकतो, बरोबर की नाही? तर निष्कर्ष काय आहे बाबा, आपण का मोजतोय? राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप देशाच्या आर्थिक प्रगती, बरोबर? देशाची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी, त्याच्यानंतर विकासाच्या स्तराचे मूल्यांकन, आपली जी डेव्हलपमेंट आहे त्या कोणत्या स्टेजमध्ये आहे, आपल्याला अजून किती टप्पे गाठायचे याचं मूल्यांकन करण्यासाठी, याचं आकलन होण्यासाठी महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आर्थिक धोरणं ठरवण्यासंदर्भात तुमची जी काही आर्थिक धोरण आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कुठे चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोयीसुविधा, कुठे बदल घडवून आणण्याची गरज आहे, हे ठरवण्यासाठी, त्याच्यानंतर इतर देशांशी तुलना करणे यासारख्या अनेक कारणांसाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणं हे आवश्यक आहे, बरोबर? म्हणजे आपला जो पहिला प्रश्न आहे, की का करावी? बरोबर, देशात काय बाबा याने काय फायदा होणार आहे? तर हे सर्व त्याच्यामधून लाभ मिळत असतात. लाभ म्हणता येईल म्हणजे एक डिसिजन मेकिंग आणि आपल्या अर्थव्यवस्था कशी आहे हेही आपल्याला कळत असतं, बरोबर की नाही? कोणत्याही गोष्टीचं जेव्हा आपण इव्हॅल्युएशन करू, बरोबर की नाही? ते इव्हॅल्युएशन करणं हे गरजेचं. आता समजा आपण अभ्यासाची तयारी करतोय, तर आपल्याला अभ्यासाची तयारी करताना आपलं इव्हॅल्युएशन कसं होणार आहे, की आपण जी परीक्षा देणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट किती येतोय, आपण योग्य ट्रॅकवर आहोत की नाही, हे चेक करण्याचं साधन म्हणजे काय, आपण दिलेली परीक्षा आणि त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला जे काही गुण मिळत आहेत तेच. तसंच हे रिपोर्ट कार्ड असणार आहे, की राष्ट्रीय उत्पन्न काय आहे देशाचं, हे रिपोर्ट कार्ड आहे, की तिथली व्यवस्था कशी आहे, चांगली आहे की वाईट आहे, तिथल्या उद्योजकतेसाठी तिथली व्यवस्था, शासन व्यवस्था म्हणता येईल, समाज व्यवस्था पूरक आहेत की नाही, तर हे ठरवण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्याकडे काही वस्तू सेवा तयार होत आहेत, ह्या चांगल्या पद्धतीने तयार होतात की नाही, याचं मोजमाप असणं गरजेचं आहे. आणि बाहेरून समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती इन्व्हेस्ट करायला येत असेल किंवा एखादी कंपनी असेल, एखादा देश असेल, बरोबर की तुमच्या देशांबरोबर आपल्या देशांचे करार ही दुसऱ्या देशांबरोबर आपण करत असतो, पण तो देशही आपल्यामध्ये इन्व्हेस्ट, समजा जपान सारखा देश भारतामध्ये बुलेट ट्रेन आपल्याला ऑफर करतोय, तर का करतोय? कारण की त्यांना इन फ्युचर आपल्या भारताचा प्रोग्रेस रिपोर्ट चांगला दिसतोय आणि त्याच्यासाठी ते ह्या सर्व जे काही आकडेवारी आहे याचा अभ्यास करत असतात. तुमच्याकडे जीडीपी चांगला आहे, तुमच्याकडे सरकार स्टेबल आहे, तुमच्या इथल्या लोकांची क्रयशक्ती चांगली आहे, त्याच्यानंतर प्रॉडक्टिव्हिटी चांगली आहे, बरोबर की नाही? आणि ह्या देशाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ त्यांना दिसून येते, तर त्याच्यामुळे बाहेरचे देश आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात आणि त्यासाठी तुम्ही कारणीभूत असतो मोजमाप जे केलं आता तुमचं जीडीपीच्या संदर्भाने, बरोबर? तर तुमचा राष्ट्रीय उत्पन्न मोजणं जीडीपीच्या संदर्भात आपण मोजतो, ते पण मार्केट प्राइसला मोजत असतो, बरोबर की नाही? सध्या आपण पहिल्याचा जो काळ होता फॅक्टर कॉस्टमध्ये मोजायचो, घटक किमतींना मोजत होतो किंवा घटक उत्पन्न. आता आपण जो काही जीडीपी आहे तो मार्केट प्राइसला मोजत असतो. तर एवढी सर्व कारणं आहेत जे बाबा आपण आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं गेलं पाहिजे. आलं लक्षात? सोपे आहे, एवढं काही अवघड नाहीये. हे पहा मित्रांनो, आता जो आपण अभ्यास करणार आहोत नुसता आकडेवारींवर बेस अभ्यास करायचा नाही आपल्याला. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो विचार, आपल्याला आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे, ठीक आहे, त्याची आकडेवारी असेल, एवढ्या वर्षी एवढा जीडीपी होता, तेवढ्या वर्षी तेवढा होता, पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह होता, कोणतं क्षेत्र आहे त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु हे का करायचंय? हे का महत्वाचं आहे? बरोबर की नाही? त्याच्यासाठी जी थॉट प्रोसेस आहे ती आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतीही टर्म जेव्हा इंट्रोड्यूस होते त्याच्यामध्ये काहीतरी कार्यकारण भाव असतो,
बरोबर की नाही? तर तो कार्यकारण भाव काय आहे? जीडीपीच काय आहे? जीव्हीएच काय आहे? जीव्हीए बेसिक प्राइसच काय आहे? तर हे सर्व आपल्याला म्हणजे आपण विचार केला पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग म्हणतात हे डेव्हलप करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न आपल्याला तयार करणं आणि त्याची उत्तर आपण शोधणं गरजेचं आहे. त्यानुसार त्या प्रश्नानुसार आपण जाणार आहोत. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा इतिहास. बरोबर नाही. भारत हा खंडप्राय देश आहे. भारतासारख्या देशाला खूप मोठा इतिहास आहे. खूप प्राचीन इतिहास म्हणता येईल. बरोबर की नाही. आपल्याला एवढं सर्व डिटेल जायचं नाही हे काही येणार नाही. पण एक ओव्हरऑल वरवरचं जे काय आहे ते आपल्याला थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे. तर पाहूया. प्राचीन काळापासून बरोबर की प्राचीन काळापासून लोक त्यांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवू लागलेले आपल्याला लक्षात येतं. बरोबर की नाही. प्राचीन काळापासून जे काही नोंदी असतील उत्पन्नाच्या वगैरे ते ठेवतात. आता पूर्वीचा जो काळ होता तो राजवाड्यांचा काळ होता. त्याच्याही अगोदर जेव्हा माणूस होता तेव्हाही थोड्याफार प्रमाणात मोजमाप करतच होता. बरोबर की नाही. पूर्वीचं जी सिस्टीम होती तिथे श्रीमंती पशुपालनाच्या संदर्भात बाबा माझ्याकडे एवढ्या म्हशी आहेत, एवढ्या गायी आहेत, एवढ्या शेळ्या आहेत, एवढ्या मेंढ्या आहेत, एवढ्या बकऱ्या आहेत. अशा पद्धतीने श्रीमंती गणली जात होती. त्याच्यानंतरचा काळ आला सुवर्णमुद्रांचा किंवा व्यवहाराचा. तर अशा पद्धतीने माणसाची उत्क्रांती होत होतं. आपण आता पैशापर्यंत आलेलो आहोत. बरोबर की नाही. तर पैशाच्या स्वरूपात आपण काय करत असतो? श्रीमंती किंवा उत्पन्न मोजत असतो. तर अशा जे काही हे आहे ते पूर्वापासून चालत आलेली गणना आहे. म्हणजे गणना कॅल्क्युलेशन्स आपण पूर्वीपासून करत आलेले आणि रेकॉर्ड सुद्धा मेंटेन करण्याचं काम पूर्वीपासून करत आहोत. परंतु एक राष्ट्राच्या संदर्भात खूप अलीकडे डेव्हलप झालेली संकल्पना आहे. राष्ट्राच्या संदर्भात खूप काही पूर्वीपासून असं राष्ट्राचं किंवा राज्याचं उत्पन्न मोजणे वगैरे हे काही मोठ्या पद्धतीने संकल्पना तयार नव्हत्या. त्या अलीकडच्या काळात आलेल्या आहेत. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची संकल्पना जुनी आहे, पण खूप पूर्वीच्या इतिहासामध्ये माणसाच्या इतिहासामध्ये आपल्याला काही आढळून येत नाही. ती एक 16व्या-17व्या शतकाच्या दरम्यान तयार झालेल्या संकल्पना आणि तिथून पुढे मोठ्या पातळीवर 19व्या-20व्या शतकात याचा पूर्ण जागतिक पातळीवर चांगल्या पद्धतीने मानव जातीच्या इतिहासामध्ये याचा पुरस्कार करण्यात आलेला आपण पाहायला दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 18 व 19व्या शतक. बरोबर. या काळामध्ये काय केलंय अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण की पूर्वीचा जो काळ होता ते राज्य संकल्पना होती. बरोबर. त्याच्या अगोदर काही स्टेट, देश वगैरे अशा काही संकल्पना ह्या संकुचित पातळीवर होत्या. 18व्या-19व्या शतकापासून की देश ही जी काही राजकीय म्हणता येईल, त्याच्यानंतर इमोशनल एक कन्सेंट असतो त्याच्यामध्ये. बरोबर नाही. ह्या ज्या भावना आहेत ह्या वाढीला लागल्या. त्याच्यानंतरचे की अर्थशास्त्रज्ञ की आमचा देश प्रगत आहे. बरोबर की नाही. तर 18व्या-19व्या शतकापासून ह्या गोष्टी थोड्या डेव्हलप व्हायला लागल्या. तिथून पुढे बाबा आमच्या राष्ट्राचं उत्पन्न किती आहे? आमच्याकडे गरिबी आहे की नाही? रोजगार आहे की नाही? इंडस्ट्रियलायझेशन जसं-जसं येत गेलं, तसं ह्या संकल्पना सुद्धा म्हणजे जसा पैसा निर्मिती, भांडवल निर्मिती होत गेली चांगल्या पद्धतीने मनुष्याच्या पूर्ण सामाजिक इतिहासात आपण तशा ह्या संकल्पना सुद्धा डेव्हलप होत गेल्या. जसं संपत्ती तयार होत गेली, तसं ती मोजणे हे एक बंधनकारक आलं आणि त्याच्यासाठी नंतर मग इकॉनॉमिक्स नावाची एक टर्म आली. ते इकॉनॉमिक्स पासून इकॉनॉमी या शब्दापासून आहे. ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक्स या शब्दाची उत्पत्ती आपल्याला पाहायला येते. मग घराचं एक कुटुंबाचं उत्पन्न काय आहे? त्याच्यावरून मग राष्ट्राचं उत्पन्न काय आहे? हे संकल्पना आपण पाहिलेलं आहे. बरोबर नाही? हा इतिहास आपण पाहिलेला आहे. तर 18व्या-19व्या शतकामध्ये जे काही राष्ट्रीय पातळीवरचं जे उत्पन्न आहे, आमचं राष्ट्राचं उत्पन्न किती आहे? त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न किती आहे? हे मोजण्याच्या संकल्पना शास्त्रज्ञांनी जे काही अर्थशास्त्रज्ञ असतील, त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर ते 18वं-19व्या शतक आपण पाहूया. याच्यामुळे काय झालं आधुनिक मोजमापाच्या ज्या पायाभूत रचना आहेत, त्या तयार व्हायला 18व्या-19व्या शतकामध्ये सुरुवात झालेली दिसते. त्याच्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्सचे जनक जे आहेत, ॲडम स्मिथ यांना समजलं जातं. बरोबर की नाही? तर ते असतील. त्याच्यानंतर डेव्हिड रिकार्डो असतील, जॉन स्टुअर्ट मिल असतील. हे अर्थशास्त्राचा एक काय म्हणता येईल हे बेसिक लोक आहेत, की यांच्या विचारांवर, यांच्या संशोधनावर अर्थशास्त्राचं जे काही डोलार आहे किंवा अर्थशास्त्र ही जी काही कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी विद्या आहे, ही तयार झालेली आपल्याला लक्षात येते. बरोबर? तर ही नावं महत्त्वाची. जॉन मिल असेल, ॲडम स्मिथ असेल. बरोबर नाही? ॲडम स्मिथ यांचा वेल्थ ऑफ नेशन्स हा जो काही ग्रंथ आहे, तो खूप प्रसिद्ध आहे. बरोबर? तर हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर? यांच्यासारख्या अर्थशास्त्रांनी काय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे महत्त्व. बरोबर? उत्पन्न अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं वैयक्तिक उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, किती महत्त्वाचं आहे आणि त्याचं मोजमाप कशा पद्धतीने करायचं आहे, याबद्दल त्यांनी संकल्पना, थिअरीज त्यांनी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आलं 20वं शतक. बरोबर की नाही? 20व्या शतकाच्या मध्ये सुरुवातीलाच काय आलं? जागतिक महायुद्ध आलं. बरोबर की नाही? 1914 साली आपल्याला पाहायला मिळतं की महायुद्ध सुरुवात झालेलं पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध एक दिसतंय. त्याच्यानंतरचं मध्यंतर महायुद्ध संपल्यानंतर एक 4 वर्ष पहिलं महायुद्ध चालतं, जवळपास 4-5 वर्ष. त्याच्यानंतरचा बराचसा काळ त्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर
पडलेले आपल्याला पाहायला दिसतात. आणि 1929च्या काळामध्ये जागतिक महामंदी पहिल्या लेव्हलची आपल्याला अनुभवायला मिळते. त्या महामंदीनंतर 1930 पासून बरोबर अमेरिकेसारख्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न, अर्थशास्त्र ह्या विषयावर चांगल्या पद्धतीने मोठे मोठे जे शास्त्रज्ञ असतील, अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने तयार केलेल्या किंवा युनायटेड नेशन सारखी संस्था स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न किंवा जागतिक पातळीवर कशा पद्धतीने ते तयार करता येईल याच्या संदर्भाने प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता 1930 मध्ये संयुक्त राज्य अमेरिकेत म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे व्यवस्थित संकलन सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगोदर आपण विल्यम पेटनी यांनी आयर्लंड किंवा इंग्लंड या देशांमध्ये 16व्या शतकामध्ये आयर्लंड हे देशाचं उत्पन्न वगैरे गणलेले हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर 1929 नंतर सायमन कुझनेट्स असतील बरोबर की नाही, तर हे जे शास्त्रज्ञ होते यांनी इकॉनॉमिक्स संदर्भात खूप मोठं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. त्याच्यानंतर 1971 साली सायमन कुझनेट्स यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे अर्थशास्त्राचं बरोबर. आता अमेरिकेमध्ये काय आलं, अमेरिका तसं पाहायला गेलं तर अमेरिकेमध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर II नंतर अमेरिका हा देश जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. 1929-30चा जो काळ होता तो जागतिक महामंदीचा काळ होता. परंतु जे दुसरं महायुद्ध होतं त्याचा इम्पॅक्ट अमेरिकेवर खूप कमी पडला, कारण की अमेरिकेच्या जमिनीवर कोणतं युद्ध त्यावेळेस खेळलं गेलं नाही. जपानने फक्त पर्ल हार्बरवर अटॅक केला होता बरोबर. त्याच्या बदल्यात अमेरिकेने जपानवर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून बरोबर ते युद्ध ते टाकल्यानंतर जपानने माघार घेतल्यानंतर युद्ध समाप्ती बऱ्यापैकी झालेली आपल्याला दुसरं पाहायला मिळतं. आणि हे जे युद्ध होतं हे अमेरिकन भूमीपासून खूप दूरवर होतं. अमेरिकेचं फक्त एकच जे पर्ल हार्बर हे जे त्यांचं एक मिलिटरी बेस होतं त्याच्यावर अटॅक झालेला आपल्याला पाहतो. बाकीची जी काही अमेरिका आहे ती अलिप्त होती. त्याच्यामुळे तिथले जे काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज हे चांगल्या पद्धतीने चालू होत्या. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण जगाला जो काही म्हणजे त्यांचे अमेरिकेचा जे काही मित्र देश होते त्यांना जो काही सप्लाय होता मिलिटरी सप्लाय हा अमेरिकेकडून होता. म्हणजे त्याच्यामुळे दारुगोळा वगैरे याचा मार्फत त्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळालेलं आणि तिथे अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने उदयास आलेली आपल्याला जे काही पाहायला मिळते. डिफेन्स इंडस्ट्री म्हणता येईल ती चांगल्या पद्धतीने तिथे स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने पैसा अमेरिकेकडे होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा जो काळ होता तो अमेरिकेमध्ये चांगल्या एक आर्थिक स्टॅबिलिटीचा काळ होता बरोबर. आणि त्या काळामध्ये खूप जगातले खूप शास्त्रज्ञ असतील, चांगले चांगले ब्रेन असतील, हे जर्मन ब्रेन असतील, त्याच्यानंतर नाझी ब्रेन म्हणता येईल बरोबर का नाही, हे सर्व त्यांनी त्यावेळेस जगामधून अमेरिकेमध्ये गेलेले पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तिथल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हमध्ये, तिथल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या सगळ्या विज्ञानाच्या फील्ड्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि सधन देश होता बरोबर. त्यांना दुसरे महायुद्धाचा खूप सारा आर्थिक लाभ अमेरिका ह्या देशाला मिळालेला पाहायला मिळतो आणि त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेला दिसतो. तर अर्थशास्त्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की त्या काळामध्ये रिचर्ड स्टोन आणि रॅग्नर फ्रिश हे जे दोन शास्त्रज्ञ यांनी काय केलं होतं, युनायटेड नेशन्स बरोबर, युनायटेड नेशन्स या संस्थेसाठी काय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत यांनी विकसित केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर सायमन कुझनेट्स सुद्धा आहेत, यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. त्यांनी अमेरिकेच्यासाठी दिलं होतं. पण जे काही युनायटेड नेशन्स आहेत, दुसऱ्या युनायटेड नेशन्स ही संस्था स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या युनायटेड नेशन्स या संस्थेने पूर्ण देशासाठी पूर्ण जे काही जगासाठी एक पद्धत विकसित करण्याचं काम ह्या दोन शास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 1950 मध्ये युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रसंघाने राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी एक मानक प्रणाली म्हणजे एक स्टँडर्ड सिस्टीम तयार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याला काय बोलतात, सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स. ही जी सिस्टीम आहे ही तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून राष्ट्रीय उत्पन्न नियमित संकलनाचं काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं जगामध्ये 1950 मध्ये एक स्टँडर्ड सिस्टीम त्यांनी तयार केली. भारतामध्ये आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपणही आपल्या पद्धतीने एक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे आपल्याला काही थोडाफार इतिहास आहे. तर आपण एक समिती स्थापन केली होती, राष्ट्रीय उत्पन्न समिती बरोबर. आणि याच्या मार्फत आपण काय राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. ठीक आहे, हा एक ओव्हरऑल छोटासा इतिहास आहे. याच्यानंतर पुढचा आहे भारताच्या संदर्भात बरोबर. भारतात काही प्रयत्न झालेले होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. ब्रिटिशांचा जो काळ होता, ब्रिटिशांच्या अगोदर भारतामध्ये वेगवेगळ्या जे काही संस्थान असतील, राज्य असतील यांचं वर्चस्व होतं. त्याच्यानंतर ब्रिटिश काळ होता.
ब्रिटिश काळामध्ये कशा पद्धतीने मोजमाप केलेलं आहे ते आपल्याला पाहिजे. इन डिटेल आपण एक ओव्हरऑल इतिहास पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे, परंतु हा कशा संदर्भात आहे? भारतात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, बरोबर की नाही? म्हणजे हा थोडाफार ब्रिटिश काळ आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये कोण कोणी योगदान दिलेलं आहे ते पाहूयात. पहिलं नाव आहे दादाभाई नौरोजी, बरोबर की नाही? दादाभाई नौरोजी हे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन, हे लक्षात ठेवा, ग्रँड ओल्ड मॅन म्हणून यांना ओळखले जातात. आता यांनी काय केले? 1876 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले अंदाज तयार केले, बरोबर की नाही? ओके. आता त्यांनी सुरुवातीला कृषी उत्पादनाचे मूल्य अंदाजित करून त्यानंतर बिगर कृषी उत्पादन म्हणून विशिष्ट टक्केवारी जोडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला होता. यांनी कृषी क्षेत्र आणि दुसरे बिगर कृषी क्षेत्र ह्या दोन टप्प्यांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, दादाभाई नौरोजी यांचं फेमस पुस्तक आहे, बरोबर? कोणतं आहे हे जोड्या लावायला वगैरे विचारू शकता, किंवा एका वाक्यामध्ये तुमच्या प्रिलिम्सच्या क्वेश्चन्स मध्ये हा येऊ शकतो. याच्यामध्ये काय केलंय त्यांनी? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ह्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे जे काही अंदाज होते, म्हणजे ब्रिटिश सत्तेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम हा त्यांनी त्यावेळेस पाहिला होता, आणि त्याचं कशा पद्धतीने भारताची अर्थव्यवस्था ढासळली आहे, काय की त्याचा इम्पॅक्ट किती विपरीत झालेला आहे भारतीय लोकांवर, भारतीय अर्थव्यवस्था, ते त्यांनी सर्व इथे त्याची मोजमाप जे आहे ते त्यांनी ह्या पुस्तकामध्ये केलेली आहे. ठीक आहे. या पुस्तकामध्ये भारताच्या आर्थिक स्थितीवर अनेक मुद्दे मांडले, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज देखील समावेश होता. ह्याच पुस्तकामध्ये त्यांनी हा जो काही अंदाज आहे तो त्यांनी जो अभ्यास केला कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्राचा, राष्ट्रीय उत्पन्न किती असेल, दरडोई उत्पन्न किती असेल, ह्याचा त्यांनी अभ्यास करून इथे ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यांनी जे काही आकडे मांडले ते कोणत्या वर्षासाठी आहेत? 1867-68 मध्ये यांनी ते आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला, बरोबर? 1867-68 ह्या वर्षासाठी. आणि त्यावेळेस जे काही उत्पन्न होतं, राष्ट्रीय उत्पन्न, ते किती त्यांनी जे काही काउंट केलं होतं त्याच्यानुसार किती होतं? 340 कोटी रुपये. म्हणजे 1867-68 मध्ये 340 कोटी राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे भारताची जी काय अर्थव्यवस्था त्यांनी मोजल्यानुसार किती होती? 340 कोटी रुपये. आणि दरडोई उत्पन्न आपलं किती होतं? 20 रुपये. 20 रुपये हे एका व्यक्तीचं उत्पन्न होतं दरडोई, आणि राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी. ठीक आहे. हे जोड्या लावायला किंवा एका वाक्यामध्ये किंवा दादाभाई नौरोजी आणि त्यांच्याबद्दल खालील 4 स्टेटमेंट याच्यामध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, बरोबर? हेही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी रास्तगोफ्तार म्हणून एक वर्तमानपत्र सुद्धा त्यांचं होतं, बरोबर? तर दादाभाई नौरोजी संदर्भाने लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय उत्पन्न किती मोजलेलं त्यांनी? 340 कोटी, आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये, बरोबर? हे दोन आकडे आपल्याला त्यांना लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्याच्यानंतर दुसरे होते विल्यम डिग्बी. विल्यम डिग्बी एक इंग्रज अधिकारी होते. त्यांचं बघूया त्यांनी काय काय केलंय. आता त्यांनी विल्यम डिग्बी यांनी 1897-98 मध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला होता. किती? 97-98 मध्ये. जे काही आपले दादाभाई नौरोजी यांनी 67-68 काळामध्ये तो काही त्यांचा अंदाज लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर विल्यम डिग्बी यांनी किती? जवळपास 30 वर्षानंतर, बरोबर, 1897-98 मध्ये. आणि यांनी काय केलंय? विल्यम डिग्बी यांनी उत्पन्नाचे 2 भागांमध्ये विभाजन केलंय. त्यांच्यामध्ये त्यावेळी देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती कोटी आहे? 390 कोटी रुपये, आणि दरडोई उत्पन्न 17 रुपये वार्षिक होतं, बरोबर? दादाभाई नौरोजी यांनी मोजलं तेव्हा 20 रुपये होतं. 340 कोटी आणि 20 रुपये. आणि ह्यांनी जेव्हा मोजलं तेव्हा किती आहे? 390 कोटी रुपये, आणि दरडोई उत्पन्न आहे 17 रुपये वार्षिक. ठीक आहे. तर हे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे जोड्या लावायला म्हणा, एका वाक्यात उत्तर द्या याच्यासाठी येऊ शकतं, बरोबर? व्यक्ती किंवा काय काय आहे सिरीज ते लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर? त्याच्यानंतर फिंडले शिरास आहेत. आता फिंडले शिरास यांनी किती उत्पन्न मोजले? 1991 मध्ये 1942 कोटी रुपये एवढं आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे. किती? 11 मध्ये 91 नाही, 1911 मध्ये मोजलेलं आहे.
किती 1942 कोटी रुपये उत्पन्न आपलं आहे आणि दरडोई उत्पन्न दाखवलं किती 80 रुपये. बरोबर. हे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे जोड्या लावायला विचारू शकतो. 4-5च आहेत, सोपे आहेत, जास्त काही अवघड नाहीयेत. त्याच्यानंतर डॉक्टर व्ही.के. आर्व्हीराव. आता हे जे व्यक्तिमत्व आहे व्ही.के. आर्व्हीराव हे खूप महत्वाचं आहे, कारण की यांनी सायंटिफिक, आता हे जे पूर्वीचे आकडे आहेत हे काही एवढे सायंटिफिक नाही आहेत, बरोबर की नाही? कारण की त्याच्यामध्ये संपूर्ण आता दादाभाई नौरोजी यांनी ही काही मोठी अशी संस्था नव्हती. त्यांनी त्यांच्या लेव्हलला जाऊन तो अभ्यास केलेला आहे. विल्यम डिग्बी जरी असेल, फिंडले शेरस असेल, यांनी काही पूर्ण अशी कोणती सायंटिफिक मेथड वगैरे अवलंबिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. ते एक अंदाजे त्यांनी जो काही अभ्यास वगैरे केला त्याच्यावरून आलेले ते आकडे त्यांनी मांडलेले होते. परंतु तरीही ते जे आकडे जे आहेत ते काय दर्शवतात, की भारतामध्ये प्रचंड पद्धतीची गरिबी दर्शवतात, बरोबर. गरिबी आणि दारिद्र्याचं ते एक आकडे जे आहेत ते आपल्याला गरिबी आणि दारिद्र्याचं एक मोजमापच आपल्याला तिथे दिसत आहे. तिथे कोणत्या पद्धतीचे असे श्रीमंत आहेत किंवा काय असं दिसत नाहीये, बरोबर. कारण की जे आकडे आहेत ते खूपच कमी आहेत. राष्ट्रीय उत्पन्न 20 रुपये आणि 17 रुपये म्हणजे खूपच कमी आलं, बरोबर की नाही? त्याच्यानंतर हे जे व्यक्ती आहेत डॉक्टर व्ही.के. आर्व्हीराव हे खूप महत्वाचे आपल्यासाठी. त्यांनी 1931-32 मध्ये ब्रिटिश भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी एक पद्धत विकसित केली होती, बरोबर की नाही? एक पद्धत आपल्याला विकसित, आणि हे यांनी थोडा सायंटिफिक अप्रोच आपल्याला दिसतो याच्यामध्ये. ब्रिटिश भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1931-32 हा जो त्यांचा ग्रंथ होता याच्यामध्ये त्यांनी पब्लिश केलेले हे आकडे आहेत. 1900 कोणता आहे तो? ब्रिटिश भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1931-32 या त्यांच्या प्रबंधात मांडलेले आपल्याला दिसत होतात. आता ह्या आकड्यामध्ये बघूया. 1931-32 मध्ये व्ही.के. आर्व्हीराव यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. एक टेक्निकल किंवा सायंटिफिक अप्रोच याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे हे जे व्यक्ती आहेत व्ही.के. आर्व्हीराव हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक, फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, बरोबर. त्यांनी एक शास्त्रीय पद्धती विकसित केलेली दिसत आणि त्यांनाच आपण काय म्हणून संबोधतो? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक, फादर ऑफ नॅशनल अकाउंटिंग. जे काही आकडेवारी आपण मोजतो वगैरे त्याचे जनक म्हणून यांना संबोधलं जातं. त्यांच्या पाहणीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1689 कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न 63 रुपये, बरोबर. किती? 1689 कोटी आणि दरडोई उत्पन्न 63 रुपये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे केव्हाच आहे? 1931-32 ह्या काळामध्ये. ही आकडेवारी, आता हे जे आकडेवारी आहेत हे कशा आहेत? फारशा विश्वासार्ह नाहीयेत, ठीक आहे. हे जे व्ही.के. आर्व्हीराव यांची जी आहे आकडेवारी ही ठीक आहे, यांनी सायंटिफिक अप्रोच थोडा डेव्हलप केला होता. परंतु त्या आता हा जो डेटा आहे तो ठराविक, आता एखाद्या व्यक्तीला मर्यादा येतात, बरोबर नाही? ती काही पूर्ण ऑर्गनायझेशन नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांच्या जे काही आकडेवारी आहे ती ठीक आहे, ती आपण ग्राह्य धरतो, परंतु ती पूर्ण 100% तेवढी खरी आहे असे नाही आहे. ती थोडी त्याच्यामध्ये आकडेवारीची कमतरता आणि विविध पद्धतींचा उपयोग यामुळे, बरोबर. त्यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्यात, कोणती स्टँडर्ड प्रोसिजर नाहीये त्याच्यामध्ये. त्यांनी त्यांची आकडेवारी गोळा केली आणि त्याच्यावरून त्यांनी तो त्यांचे कॅल्क्युलेशन्स करून तो अंदाज बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ही काही पूर्ण जी काय आहे सायंटिफिक आकडेवारी नाहीये. ओके. तर भारतीय स्वातंत्र्यापूर्वी हे आपल्या काही लोक आहेत हे आणि त्यांनी जे काही आकडे मांडले ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेमध्ये येत असतात. दादाभाई नौरोजी असेल, विल्यम डिग्बी असेल, फिंडले शेरास असेल, व्ही.के. आर्व्हीराव असतील, हे 4-5 नावं तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यांनी दिलेली आकडेवारी सुद्धा, कारण की जोड्या लावायच्या याच्यामध्ये एका वाक्यामध्ये येऊ शकतात. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप आणि कोणी काय केले, समजा दादाभाई नौरोजी असेल, विल्यम डिग्बी असेल आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मानलेले आकडे 340 कोटी, 360 कोटी वगैरे अशा पद्धतीने जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतं, ठीक आहे. आता पुढचा टप्पा आहे आपला स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या संदर्भाने कशा पद्धतीने आपल्याकडे जे काही डेव्हलपमेंट आहे ती झाली, त्याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत ते आपल्याला इथे पाहायचं आहे, बरोबर. आता हे जे आपण पूर्वीचे 4 लोक पाहिले हे स्वातंत्र्यापूर्वीचं मोजमाप आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये काय दिसतं त्यांच्या आकड्यामध्ये, की भारताची जी आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. 15, 20, 17, 18 रुपये, 60 रुपये उत्पन्न म्हणजे हे खूपच गरिबीचं लक्षण आहे. म्हणजे भारतामध्ये प्रचंड दारिद्र्य होतं. ब्रिटिशांच्या काळामध्ये आपला जो काही जीडीपी होता तो खूप कमी दर्जाचा होता आणि इथली जी परिस्थिती होती सामान्य लोकांची सुद्धा ती पण खूप बहिणी आणि गरिबीतली होती. ही आपल्याला त्या आकड्यांवरून एक अंदाज लावता येतोय. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत, कशा पद्धतीने प्रयत्न झाले ते आपल्याला इथे पाहायचंय, बरोबर. आता पहिली संस्था आपण घेणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी, बरोबर. आता याच्यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केव्हाची आहे? 4 ऑगस्ट
1949 त्याचं स्थापना वर्ष लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर पी.सी. महालनोबिस. बरोबर, हे नाव आपल्यासाठी खूप सारं महत्वाचं आहे, कारण की भारताच्या ज्या काही संस्था आहेत, NSO असेल वगैरे, ह्या ज्या संस्था असतील त्यांच्या स्थापनेमध्ये ह्या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, डॉक्टर V.K. राव आणि महालनोबिस, पी.सी. महालनोबिसांबद्दल आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? दादाभाई नौरोजींबद्दल पण पाहिले, पी.सी. महालनोबिस बद्दल यांच्याबद्दल सुद्धा पाहिलेलं आहे. तर हे कोण होते? हे अध्यक्ष होते कोणत्या? राष्ट्रीय उत्पन्न समितीची जेव्हा स्थापना झाली 4 ऑगस्ट 1949 रोजी, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून पी.सी. महालनोबिस होते. आता ह्या जी समिती होती याचे सदस्य कोण होते? D.R. गाडगीळ, आणि हे कोणी अर्थशास्त्रज्ञ आहेत, चांगल्या पद्धतीचे मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि डॉक्टर V.K. राव हे सुद्धा ह्या समितीचे अध्यक्ष आपल्याला असल्याचे पाहायला मिळते. आणि ह्या समितीने आपला पहिला अहवाल केव्हा दिला होता? 1951 मध्ये सादर केलेला होता, आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये सादर केला. 51 आणि 54 असं लक्षात ठेवा. या समितीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती होतं? 8,650 कोटी रुपये. तर दरडोई उत्पन्न किती होतं? 246.90 रुपये. बरोबर, म्हणजे एका व्यक्तीचं दरडोई उत्पन्न किती आहे? 246. आणि भारताचा राष्ट्रीय उत्पन्न केव्हा? 1951 मध्ये किती होतं? 8,650 कोटी रुपये. हे ह्या समितीने अहवालावर त्यांच्या दिलेलं होतं. बरोबर, या समितीच्या शिफारशीनुसारच काय केलं? 1954 मध्ये काय केलं? केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसची स्थापना करण्यात आली होती. ही समिती पहिली स्थापन झाली आहे. ह्या समितीने 1954 मध्ये एक अहवाल दिला आणि एक रेकमेंडेशन दिलं की सरकारला, की केंद्रीय सांख्यिकीय संघटना याची स्थापना करा. बरोबर, तर त्याच्यानुसार पुढच्या याच्यामध्ये सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर पुढची आपली संस्था पाहिजे, ही पहिली संस्था तर लक्षात आली आपल्या, कोणती आहे? राष्ट्रीय उत्पन्न समिती. बरोबर, नॅशनल इन्कम कमिटी ही पहिली संस्था आहे. बरोबर, त्याच्यानंतर पुढची संस्था आपल्याला पाहिजे CSO, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. बरोबर, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, CSO. आता बघा, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय ही भारतातील सांख्यिकी आणि कार्यालय अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक सरकारी संस्था आहे. बरोबर, ही जी संस्था ही कोणत्या कार्यालयाच्या अंतर्गत किंवा कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय याच्या अंतर्गत येत असते ही संस्था. कोणती? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. बरोबर, आता ही सांख्यिकीचं काम काय आहे? सांख्यिकीय घडामोडींचा समन्वय साधण्यासाठी आणि सांख्यिकीय मानके मांडण्यासाठी यांचा वापर होत असतो. बरोबर, CSO काय करते? सांख्यिकीय घडामोडी, तुमच्या ज्या काही सांख्यिकीय घडामोडी घडत असतात, म्हणजे तुमची जे काही आकडेवारी असते, बरोबर, त्याच्याशी संबंधित. बरोबर, आणि जे काही आपले सांख्यिकीय मानक आहेत, म्हणजे स्टॅटिस्टिकल स्टँडर्ड्स जे असतात, कोणते स्टँडर्ड्स म्हणजे काय? की त्याला एक प्रमाणिकता, प्रमाणता, प्रमाण म्हणजे स्टँडर्ड्स. बरोबर की नाही? ते स्टँडर्ड्स ठरवण्याचं काम ही ऑर्गनायझेशन करत असते. त्याच्यानंतर तुमच्या देशामध्ये जे काही आकडेवारी गोळा केले होते त्यांच्यामध्ये सुसूत्र आणण्याचं काम सुद्धा ही संघटना करत असते. याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली येथे. CSOचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये. बरोबर, उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाशी संबंधित औद्योगिक सांख्यिकी कामाचा काही भाग कोलकाता येथे सुद्धा केला जातो. यांचं दुसरं ऑफिस कुठे आहे? कोलकाता येथे. याच्या येथे काय केलं जातं? जे काही इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्री रिलेटेड जे काही आकडेवारी गोळा केली जाते ती कोलकाता इथे केली जाते. ते विविध विभागांच्या सांख्यिकीय डेटाशी संबंधित आहे. बरोबर नाही? इंडस्ट्री रिलेटेड जे काही आकडेवारी गोळा केली जाते ती कोलकाता इथे प्रोसेसिंग केली जाते. बरोबर, भारत सरकारने 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची, कोणती? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, पूर्वीचं नाव होतं. बरोबर, हे काय आहे? ऑफिस आहे इथे. हे नाव पूर्वी काय होतं? केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन हे नाव होतं. ठीक आहे, अलीकडेच तिचे नाव बदलून केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं केलेलं आहे. पहिलं काय नाव होतं? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, संघटना असं नाव होतं. आता त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे? कार्यालय. बरोबर, ऑफिस. म्हणून इथे आपल्याला CSO ऑफिस दिसतं. ठीक आहे, पूर्वीच्या रेकमेंडेशन नुसार पहिलं काय नाव होतं त्यांचं? केंद्रीय सांख्यिकीय संघटना, ऑर्गनायझेशन. आणि आता काय आहे?
केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. ठीक आहे. आणि याचं प्रमुख कार्य राष्ट्रीय उत्पन्नाची गणना, जे काही आपण जीडीपी वगैरे मोजतो ते मोजण्याचं काम पहिलं ह्या संस्थेचं होतं. बरोबर. लक्षात आली. ती पहिली काय होती, राष्ट्रीय उत्पन्न समिती होती, नॅशनल इन्कम कमिटी NIC, ही पहिली संघटना. ह्याच्या रेकमेंडेशन नुसार केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचं नाव बदलून सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे करण्यात आलं. आलं लक्षात. सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचे आहे, आता ही CSO आहे, हे काय काय काम करते ते बघूया. याच्यामध्ये कोणकोणती आकडेवारी हे काम करत असतात. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे काय काय काम करत आहे बघूया. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम अकाउंट्स, बरोबर, जे काही आपले अकाउंट्स आहेत, राष्ट्रीय अकाउंट्स, ते मोजण्याचं काम हे CSO मार्फत केलं जातं. त्याच्यानंतर वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, अॅन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज, बरोबर. यांचं एक उद्योगाचं जे काही कार्यालय आहे ते कुठे, कोलकाता इथे. काय केलं जातं, जे काही आपली इंडस्ट्री आहे भारतामध्ये त्या उद्योगाशी संदर्भित जे काही आकडेवारी असेल, बरोबर, तिथे किती बाबा कशा पद्धतीने तिथे म्हणजे रोजगार उत्पन्न होतोय, त्याच्यानंतर तिथे किती वस्तू तयार होतात, किती सेवा तयार होतात, त्यांचे प्रॉडक्ट, त्यांना प्रॉफिट किती होत आहे, कशा पद्धतीने, याची जी काही सर्व आकडेवारी आहे ती ह्या सर्वेक्षणामध्ये मांडली आहे. तिथे प्रॉफिटमध्ये आहेत, लॉसमध्ये आहेत, MSME कोणते आहेत, मोठे उद्योग कोणते आहेत, बरोबर की नाही, याचं सर्व आकडेवारी किंवा त्यात तो जो डेटा कलेक्ट करण्याचं काम आणि त्याचं प्रोसेसिंग करण्याचं काम हे याच्यामध्ये होत असतं. आणि हे आकडेवारी गोळा करण्याचं काम CSO करत असताना हे उद्योगाशी रिलेटेड ऑफिस जे आहे ते कुठे आहे, कोलकाता येथे आहे. यांचं CSOचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली. उद्योगाशी संबंधित जे काही आकडेवारी आहे त्याचं ऑफिस आहे कोलकाता येथे. ठीक आहे. त्याच्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, बरोबर. औद्योगामध्ये जे काही उत्पादन घेतलं जातं त्याचा एक निर्देशांक प्रकाशित करण्याचं काम हे CSO मार्फत केलं जात असतं. त्याच्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक, CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, बरोबर नाही, ग्राहक किंमत निर्देशांक हे विविध आकडेवारी गोळा करण्याचं काम केलं जातं. ओके, सॉरी मित्रांनो, थोडं डिस्टर्बन्समुळे जावं लागलं होतं मला. ओके, तर आपण पाहत होतो CSO मार्फत कोणकोणती आकडेवारी प्रकाशित केली जाते किंवा कोणकोणती आकडेवारी ही गोळा केली जाते, संकलित केली जाते. तर उद्योग उत्पादनाचा निर्देशांक, बरोबर, जे काय आपल्याकडे इंडस्ट्रियल प्रोडक्शन होतं, ठीक आहे, त्याचा एक निर्देशांक म्हणा किंवा इंडेक्स हा प्रस्तुत केला जातो CSO मार्फत, बरोबर. उद्योगाशी संदर्भित ही आकडेवारी गोळा करत असतात, त्याचं प्रोसेसिंग करत असतात, त्याच्यावरून काय करत असतात, IIP म्हणता येईल त्याला, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ठीक आहे. उद्योगाशी संदर्भित हा जो अहवाल आहे, निर्देशांक, तो सुद्धा CSO प्रकाशित करत असते. त्याच्यानंतर आहे ग्राहक किंमत निर्देशांक, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये ग्राहकाशी संबंधित एखादा व्यक्ती, समजा मी ग्राहक आहे, तर मी ग्राहक म्हणून कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देत असतो त्याची आकडेवारी सुद्धा हे गोळा करत असतात CSO. आता त्याच्यामध्ये 3 पद्धतीची आकडेवारी हे आपण पुढे पाहणार आहोत, कोणकोणती आकडेवारी घेतात किंवा काय, CPI म्हणजे काय वगैरे हे सर्व पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये रुरल, ग्रामीण भागातली सुद्धा घेतली जाते. त्याच्यानंतर अर्बन म्हणजे शहरी भागातले, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामधले जे काही ग्राहक आहेत त्यांची प्रायोरिटी काय आहेत, बरोबर नाही, त्याची आकडेवारी घेतली जाते. आणि त्याच्यानंतर कंबाईंड, ह्या दोघांमधलाही कंबाईंड एक आकडेवारी ते गोळा करत असतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा CPI हा प्रोड्यूस करत असतात, काय, ग्राहक किंमत निर्देशांक, बरोबर. प्राइस इंडेक्स किंमत आहे, इथे किंमत, बरोबर, याच्या स्वरूपात हा गोळा केला जात असतो. त्याच्यानंतर आर्थिकी सांख्यिकी, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक, बरोबर. भारतामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजतात त्याच्यानंतर इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स सुद्धा हे मांडत असतात. आर्थिक सांख्यिकी, त्याच्यानंतर सामाजिक सांख्यिकी, सोशल स्टॅटिस्टिक्स, याचं सुद्धा हे आकडेवारी किंवा याचं सुद्धा आकलन करण्याचं काम CSO द्वारे केलं जातं. जे काही आकडेवारी गोळा, आणि ही मोठी संस्था, ही पूर्ण भारतभर त्यांचं भारताभरातून ही आकडेवारी गोळा करण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे यांनी जो काही केलेली आकडेवारी असेल, त्याची जी प्रोसेसिंग असेल, त्याच्यातून आलेले जे काही इंडेक्स असतील, हे पूर्ण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे म्हणजे त्याचा चांगल्या पद्धतीने आकलन करून मांडण्याचा प्रयत्न हे करत असतात, बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, ही एक मोठी संस्था आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, बरोबर. आता हे ऑफिस आहे, त्याच्या अगोदर काय होतं, ऑर्गनायझेशन. जसं CSO ऑर्गनायझेशन होतं, त्याचं ऑफिसमध्ये कन्व्हर्जन होतं, तसंच हे पण काय होतं, पहिली काय होती, NSSO म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हेच होतं. आता हे ऑर्गनायझेशनला ऑफिसमध्ये म्हणजे कार्यालयामध्ये याचा बदल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही संस्था काय करायची, सामाजिक आर्थिक
विषयांवर सर्वेक्षण करणे आणि सरकारला धोरणे बनवण्यासाठी डेटा पुरवणे. बरोबर की नाही? आपण पाहिलं सरकारला धोरणं बनवण्यासाठी डेटाची गरज आहे. म्हणजे आकडेवारीची. आता सरकार डायरेक्ट घरी-घरी जाऊन बनेल का? नाही. त्यांनी ह्या संस्था तयार केलेल्या आहेत. ह्या संस्थांच्या माध्यमातून डेटा गोळा करणे. डेटा म्हणजे काय? माहिती गोळा करण्याचं काम केलं जातं. ओके. आणि ह्या डेटाला ह्या जे काही संस्था आहेत, ह्या जे काही माहिती असेल ती गोळा करतात, त्याचं पृथक्करण करतात, एनालिसिस करतात आणि सरकारला माहिती करत असतात. त्या एनालिसिसच्या आधारावर बरोबर सरकार काय करत असतात? धोरण निश्चिती. बरोबर की नाही? समजा गरिबीचं तुम्हाला आकलन करायचं आहे. गरिबीचा डेटा गोळा केला, एखादी समिती नेमली, त्यांनी गरिबीचं हे केलं, लोकांनी त्या संस्थेने काम केलं, गरिबीचा डेटा गोळा केला, बरोबर का? त्याचं एनालिसिस केलं, किती प्रमाणात गरिबी आहे, कुठे जास्त गरिबी आहे, कुठे कमी गरिबी आहे. तर समजा देशाचं सरकार असेल, तर ते ठरवणार, की गरिबी बाबा ह्या भागामध्ये जास्त आहे किंवा ह्या सेक्टरमध्ये जास्त आहे. तर तिथे ती गरिबी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? मग त्याच्यावर एखादी समिती नेमली जाते. ते रिकमेंडेशन त्या पूर्ण जे काही आकडेवारी आहे त्याचा अभ्यास करून मग ते रिकमेंडेशन देतात सरकारला आणि ते सरकार ते धोरण तिथे राबवत असतं. अशा पद्धतीने ह्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळे ही आकडेवारी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या संस्था आहेत, ह्या सुद्धा यांचं इम्पोर्टन्स सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की ह्या देशाची जी काही पूर्ण जो काही डेटा आहे, तो काढून म्हणजे त्याचा एनालिसिस करून पूर्ण आपल्या जे काही गव्हर्नमेंट असेल त्यांना पुरवण्याचं काम हे करत असतात. बरोबर? आता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची स्थापना 1950 मध्ये झालेली होती. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, बरोबर? नॅशनल सॅम्पल सर्व्हे यांची 1950 मध्ये स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1970 मध्ये एन-एस-एसची पुनर्रचना करण्यात आलेली दिसून येते आणि त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना. पहिलं स्थापन झाली 1950 मध्ये एन-एस-एस. 1970 मध्ये काय केलं? त्याची एन-एस-एसची पुनर्रचना रिऑर्गनाइज करण्यात आलं आणि त्याचं नाव काय बदलण्यात आलं? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना, ऑर्गनायझेशन. एका संघटनेचं रूप त्याला देण्यात आलं. पहिली एक छोटीशी संस्था होती, त्याच्यानंतर मोठ्या पद्धतीने त्याला संघटनेचं रूप देण्यात आलं. बरोबर? आता भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या बरोबर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हे जे मंत्रालय याच्या अंतर्गत ही संस्था काय करत असते? कार्य करत असते. एन-एस-एस-ओ. बरोबर? एन-एस-एस-ओ विविध विषयांवर सर्वेक्षण करणे. बरोबर? सर्वेक्षण करण्याचं काम हे करत असतात. जसे की बेरोजगारी. ओके. मी बोललो आता की गरिबी असेल, बेरोजगारी असेल याचे डेटा गोळा करण्याचं काम करत असतात. तर बेरोजगारी किती आहे याचा डेटा, त्याच्यानंतर गरिबी किती प्रमाणात आहे. ठीक आहे. हे प्रमाण, आरोग्याचं प्रमाण, आरोग्याचे सुद्धा म्हणजे हेल्थ घरोघरी जाऊन ते आकडेवारी गोळा करत असतात. कोणकोणत्या पद्धतीचे आजार असतील, तिथे किती आरोग्यावर किती खर्च होतो वगैरे काय, हे सर्व आकडे हे गोळा करत असतात. त्याच्यानंतर शिक्षण. बरोबर की नाही? शिक्षणाचा सुद्धा एक अहवाल निघत असतो. जसा की असारी एक संस्था आहे. तेही स्वतःचा एक शिक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करत असते. तसंच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा एन-एस-एस-ओ शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा स्वतःचा अहवाल किंवा सर्वेक्षण करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर कृषी असेल, ॲग्रीकल्चरचा सुद्धा काही प्रोड्यूस असतील. कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीची ॲग्रीकल्चर चालते, काय चालते, त्याचं प्रॉडक्टिव्हिटी कशी आहे, तिथल्या लोकांच्या सुविधा काय आहेत, अडचणी काय आहेत, याचं सुद्धा आकलन हे एन-एस-एस-ओ करत असते सर्वेक्षण. एन-एस-एस-ओ दरवर्षी विविध विषयांवर सर्वेक्षण करणे आणि त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करत असते. बरोबर? सर्वेक्षण करतात आणि त्याचं निष्कर्ष प्रसिद्ध करत असतात. बरोबर? त्याच्यानंतर भारतातील ही एक अद्वितीय संस्था आहे, जी काय करत असते? सामाजिक आर्थिक. बरोबर की नाही? आता हे बेरोजगारी झाली, गरिबी झाली, आरोग्य झाले, शिक्षण आले, कृषी हे काय थोडे सामाजिक विषय आहेत. त्याच्यानंतर आर्थिक. बरोबर की नाही? आर्थिक सुद्धा घडामोडींमध्ये हे इंडिकेटर आहेत. सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही पद्धतीचा कसा डेटा गोळा करण्याचं काम हे करत असते. त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय. बरोबर? आता हे जे आहे बेरोजगारी, गरिबी, आरोग्य, शिक्षण याच्यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय सुद्धा डेटा असतो. त्याच्यानंतर कृषी आणि औद्योगिक विषयांवर सर्वेक्षण करणे. बरोबर? कृषी आणि औद्योगिक ह्याच्या विषयावर सर्वेक्षण करण्याचं काम करत असतं. आता हे गाव आणि शहर ह्या दोघांमधले डेटा गोळा करण्याचं काम करतंय. बरोबर? आणि हा जो केलेला डेटा आहे, हे कशासाठी काम येतो? विकास नियोजनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रामध्ये डेटा गोळा करण्यासाठी ही भारत सरकारची फोकस एजन्सी आहे. कशासाठी फोकस एजन्सी आहे? विकास नियोजनासाठी. बरोबर? कारण की ही विस्तृत डेटा गोळा करत असते. आपण पाहिले बेरोजगारी असेल, गरिबी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, तुमचं इंडस्ट्री सेक्टर असेल, तर ही जे सेक्टर आहेत, ह्या सर्वांचा डेटा गोळा करण्याचं काम एन-एस-एस-ओ करत असते. त्याच्यामुळं ही सरकारची एक मुख्य एजन्सी म्हणून काम पाहत असते. बरोबर? आता हे एन-एस-एसचं कार्य आहे. हे 4 विभागांमार्फत चालत असतं. बरोबर? एन-एस-एस पाहिलं आपण, एन-एस-एस पाहिलं, एन-एस-एस-ओ झालं,
ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं नाव बदललं गेलं, हे पाहिलं. आता यांची जे कार्य चालतं ते कशा पद्धतीने केलं जातं ते बघूया. सर्व्हे डिझाइन आणि रिसर्च विभाग हा कुठे आहे? कोलकाता इथे. बरोबर. यांचं जे पहिलं ऑफिस आहे ते कोलकाताला आहे आणि त्या ऑफिसचं नाव काय? सर्व्हे डिझाइन अँड रिसर्च. बरोबर की नाही? सर्व्हे करणं, तो डिझाइन करणं आणि नुसतेच आकडेवारी गोळा करण्याचं काम नाही चालत. बरोबर की नाही? तुम्ही आकडेवारी गोळा केल्यानंतर तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर रिसर्च करणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे काम कोणत्या ऑफिसमध्ये चालतं? कोलकाता ऑफिस. येथेच स्थित हा विभाग टेक्निकल सर्वेक्षण नियोजन, बरोबर? थोडं टेक्निकल एनालिसिस त्या गोष्टींचं केलं जातं. त्याच्यानंतर कल्पना आणि व्याख्यांचा विकास, बरोबर की नाही? कल्पना म्हणजे इमॅजिनेशन किंवा आयडियाज कशा पद्धतीने तो डेटा आपल्याला गोळा करायचा किंवा याच्यामध्ये नवीन-नवीन कशा पद्धतीने याच्यामध्ये नवीनतम गोष्टी कशा पद्धतीने ॲड करू शकतो, ह्याचं काम इथे केलं जातं. त्याच्यानंतर नमुना डिझाइन आणि चौकशी वेळापत्रक. नमुना डिझाइन जे काही आपण आकडेवारी गोळा करतोय, बरोबर? त्याला नमुना बोलतात मराठीमध्ये किंवा सॅम्पल, बरोबर? जे काही सॅम्पल्स गोळा करतोय तो कशा स्वरूपात मांडायचे त्याचं एक डिझाइन असतं, बरोबर की नाही? आपण एखादा समजा प्रगती पुस्तक जरी लिहितो, त्याचं एक डिझाइन असतं की नाही, की बाबा इथे विषय असेल, इथे मार्क असतील, इथे पर्सेंटेज असेल. हा एक डिझाइन झालं त्याचा. हे नमुना सॅम्पल गोळा करण्याचं काम आणि ते विशिष्ट स्वरूपात मांडण्याचं काम. त्याला डिझाइन बोललं जातं. हे कशा पद्धतीने मांडायचे, कशा पद्धतीने ते रेकॉर्ड्स मेंटेन करायचे, याचं डिझाइन करण्याचं काम हे इथे केलं जातं, बरोबर की नाही? सारणी योजना डिझाइन आणि सर्वेक्षण विश्लेषण सादरीकरणाचे प्रभारी आहे, बरोबर की नाही? ह्या ऑफिसमध्ये हे सर्व कामं चालत असतात. त्याच्यानंतर दुसरं आहे फील्ड ऑपरेशन्स विभाग, नवी दिल्ली आणि फरीदाबाद. आता यांचं दुसरं आहे हे फील्ड ऑपरेशन्स. फील्ड ऑपरेशन्स म्हणजे काय? की ग्राउंडवर जाऊन म्हणजे जमिनीवर जाऊन हा डेटा गोळा करणे, बरोबर. फील्ड ऑपरेशन्स म्हणजे कशा पद्धतीने ते राबवलं जाईल, किती लोक कोणकोणती लोक असतील, काय करेल, कोणाचं काम काय आहे, हे फील्ड ऑपरेशन्स झाले सर्व. की घरोघरी जाऊन हा डेटा गोळा करायचा आहे, त्याच्यासाठी लागणारे माणसं, त्यांचे कामं कोणते, काय करणार ते, कशा पद्धतीने डेटा गोळा करणार, हे डिझाइन वगैरे याचं काम यांनी केलं कोलकातावाल्यानं. आता दुसरं काम आहे फील्ड ऑपरेशन्स. त्याचं हेड ऑफिस आहे नवी दिल्ली, फरीदाबाद. ठीक आहे. एनएसएसओ संरक्षण प्राथमिक डेटा गोळा करण्याचं काम या डिव्हिजनकडे आहे, बरोबर. डेटा गोळा करण्याचं काम यांच्याकडे. त्याचं पुढचं जे काही काम आहे टेक्निकल अनालिसिस वगैरे, ते डिझाइन वगैरे कसं मेंटेन करायचं, हे सर्व डोकं लावण्याचं काम कोलकातामध्ये चालतं, बरोबर. फरीदाबादेत काय चालतं? डेटा गोळा करण्याचं काम, प्राथमिक डेटा गोळा करण्याचं काम हे यांच्याकडे आहे आणि याचे मुख्यालय दिल्ली, फरीदाबाद येथे, बरोबर. आता यांचं इथे हेड ऑफिस झालं. यांचे 6 झोनल ऑफिसेस आहेत, बरोबर. 6 झोनल ऑफिस एनएसएसओचे जे काही फील्ड ऑपरेशन विभाग आहे यांचे 6 झोनल ऑफिसेस आहेत, बरोबर. पूर्ण देशाला यांनी 6 झोनमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि तिथे यांचे 6 झोनल ऑफिसेस आहेत. ह्या ऑफिसेस अंतर्गत 49 प्रादेशिक ऑफिसेस आहेत, बरोबर. रिजनल ऑफिसेस आणि 118 उपप्रादेशिक ऑफिसेसचे नेटवर्क आहे. म्हणजे बघा 6 झोन, तिथे 6 हेडक्वार्टर्स, त्याच्या अंतर्गत 49 रिजनल ऑफिसेस, बरोबर की नाही? त्या रिजननुसार 49 रिजनल ऑफिसेस आणि ह्या रिजनल ऑफिसेसच्या अंतर्गत सुद्धा 118 टोटल भारतामध्ये यांचे काय आहेत? उपप्रादेशिक ऑफिसेसचे नेटवर्क आहे. कोणतं? हे फील्ड ऑपरेशन्स. म्हणजे हे सर्वात महत्वाचं काम आहे. डेटा गोळा करण्याचं काम यांचं आहे. म्हणून एवढे सगळे ऑफिसेस आहेत त्यांचे 118 टोटल, छोटे मोठे सगळे रिजन डिव्हाइड करून त्याचा डेटा 49 प्रादेशिक आहे. 49चा 6 झोनल आणि मुख्य ऑफिस त्यांचं नवी दिल्ली, फरीदाबाद येथे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे चालतं. त्याच्यानंतर पुढचा आहे डेटा प्रोसेसिंग विभाग, कोलकाता. आता कोलकातामध्ये डिझाइन सुद्धा, टेक्निकल अनालिसिस सुद्धा केलं जातं. आता हा जो डेटा तुम्ही गोळा करताय, ह्या दिल्लीवाल्यांनी डेटा गोळा केला. आता डेटाचं काय करावं लागतं? अनालिसिस, बरोबर की नाही? तुमच्याकडं खूप मोठी आकडेवारी आहे, बरोबर. खूप मोठा डेटा झाला, 10 GB, 15 GB, 1 TB. पण हा जो डेटा आहे याचं करायचं काय? तर त्याचं काय करायचं? अनालिसिस, त्याचं विश्लेषण करायचंय चांगल्या पद्धतीने. तो अनालिसिस करण्याचं काम कोणतं डिपार्टमेंट करत असतं, म्हणजे कोणता विभाग करतो? तर तो कोलकात्याचं जो त्यांचं ऑफिस आहे, बरोबर, हे करत असतं. इथे काय करतात? देशभरात 6 लहान डेटा प्रोसेस सेंटर्स असलेल्या डिव्हिजनकडे नमुना आणि निवड, बरोबर. म्हणजे जे काही सॉफ्टवेअर वगैरे असतील ते तयारी करून केलं जातं. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हा डेटा आता माणूस काय प्रत्येक डेटाचं अनालिसिस करत असेल का? नाही बसणार. पूर्वीच्या काळी ते मॅन्युअली केलं जायचं, पण आताच्या काळामध्ये काय केलं जातं? हा डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकला जातो. ते सॉफ्टवेअर डिझाइन म्हणजे ते सॉफ्टवेअर सुद्धा डिझाइन करायला लागतात. त्याला ते मॉडेल्स बोलतात. ते मॉडेल्स डिझाइन करावं लागतात डेटा प्रोसेसिंगसाठी. ते मॉडेल डिझाइन करण्याचं काम हे
कोलकातावाले करत असतात, बरोबर. त्याच्यानंतर डेटा प्रोसेसिंग, तो डेटा कशा पद्धतीने प्रोसेस करायचा आहे, बरोबर. आता तुम्ही मार्केटमध्ये डेटा इंजिनियर हे पाहत असाल, बरोबर नाही. डेटा सायंटिस्ट, बरोबर. ते 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 जे लोक असतात, डेटा सायंटिस्ट लोक, ते लोकांचं हे काम राहतं, की डेटा ते मॉडेल तयार करणे, त्या मॉडेलला ट्रेन करणे, त्याच्यानंतर डेटा तुमच्याकडे खूप खूप डेटा म्हणजे काय, माहिती. आणि ह्या माहितीचं काय करायचंय, पृथक्करण करायचंय, एनालिसिस करायचं. त्या एनालिसिस त्याला प्रोसेस करावं लागतं, सॉर्ट करावं लागतं. कधी-कधी तुमच्याकडे डेटा आहे, त्या डेटाला काय करावं लागतं, सॉर्ट करावं लागतं, क्लीन करावं लागतं. तुम्हाला पाहिजे तोच डेटा. आता इथे काही हा डेटा, तर हे सगळ्या पद्धतीचा डेटा गोळा करतायत. पण ह्या डेटाला काय करायचंय, विशेष माहितीच्या स्वरूपात डिझाइन करायचंय. तर ते डिझाइन करण्याचं काम हे कोलकातावाले करतात. त्याचं सॉर्टिंग करण्याचं काम करतात, प्रोसेसिंग करण्याचं काम करतात. ते सॉफ्टवेअर जे आहे, ज्या सॉफ्टवेअरमध्ये हा डेटा टाकला जाणार आहे, ते डिझाइन करण्याचं काम हे कोलकातावाले करत असतात. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन आणि टॅब्युलेशनची कामे इथे केली जातात. व्हॅलिडेशन म्हणजे काय? जो डेटा केलाय त्याला व्हॅलिडेट करणे, म्हणजे ऑथेंटिक करणे. योग्य आहे की नाही, अयोग्य नाही, याचं व्हॅलिडेशन केल्यानंतर त्या डेटाला टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये टाकण्याचं काम हे लोकं करत असतात. त्याच्यानंतर आहे समन्वय व प्रकाशन विभाग, नवी दिल्ली. हा 4था विभाग. आता याचं काम काय आहे? नवी दिल्ली येथे स्थित हा विभाग अनेक विभागांच्या कामाचे समन्वय साधतो, बरोबर. आता हे 3-4 विभाग आहेत यांचे. यांचं काय करतात? कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे लोक करत असतात. समन्वय आणि प्रकाशन विभाग. हे तर कोऑर्डिनेट करतात. आणि दुसरा भाग काय, प्रकाशन. प्रकाशन म्हणजे काय? पब्लिक आउट करणे, प्रकाशन करणे एखाद्या गोष्टीचं. आता हे काय काय करतात, एनएसओचे द्वैवार्षिक जर्नल सर्वेक्षण नावाने सुद्धा हे प्रकाशित करत असतात. आणि एनएसओच्या असंख्य सामाजिक आर्थिक सर्वेक्षणांच्या निष्कानावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचं काम सुद्धा हे करत असतात. जे काही यांची जे आकडेवारी आहे, यांनी जे काही फायनली तयार केलेलं आहे, त्याचं प्रकाशन करण्याचं काम हे लोक करत असतात. हे कोणते? नवी दिल्लीवाले लोक आहेत, बरोबर. यांचा विभाग कोणता? कोऑर्डिनेशन आणि समन्वय आणि प्रकाशन, बरोबर की नाही. हे जे 4 ऑफिसेस आहेत, यांचं कोऑर्डिनेशन, एकमेकांबरोबर ताळमेळ ठेवायचं काम हे लोक करतात. आणि त्यांची जी काही आकडेवारी येतील, त्यांचा जो काही फायनल रिझल्ट असेल, आउटपुट, हे कोलकातावाल्यांचा, त्यांचं प्रकाशन करण्याचं काम, ते सरकारला देण्याचं काम हे एनएसएसओचं दिल्लीचं जे ऑफिस आहे ते करत असतात. ठीक आहे, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर एनएसएसओची उद्दिष्ट, बरोबर. यांचं काय उद्दिष्ट आहे? राज्य आणि राष्ट्रीय नियोजन, बरोबर की नाही. राज्य पातळीवर सुद्धा नियोजन केलं जातं आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा केलं जातं. तर राज्य आणि राष्ट्र दोघांची आकडेवारी ही करत असतात. त्यांच्या धोरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सांख्यिकी आणि माहिती प्रदान करणे, बरोबर की नाही. राष्ट्रीय लेवलला सुद्धा ह्या डेटाचा वापर केला जातो आणि राज्य पातळीवर सुद्धा ही जी माहिती आहे त्याचा वापर केला जातो. सांख्यिकीय डेटा विश्लेषण, बरोबर की नाही. जो काही माहिती आहे त्याचं विश्लेषण करणे, प्रशासकीय समस्या सोडवणे, ह्या डेटाचा वापर करून प्रशासकीय समस्या सोडवणे. त्याच्यानंतर भविष्यातील ट्रेंडचा अंदाज घेण्यासाठी सांख्यिकीय पद्धतीचा विकास करणे, बरोबर. जो काही माहिती येते त्या डेटाचा वरून काय ठरवलं जातं? भविष्यातला ट्रेंड, बरोबर की नाही. सायंटिफिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या लँग्वेजमध्ये पाहायला गेलं तर त्याला बोललं जातं डेटा सायंटिस्ट. हे लोक काय करत असतात? जे काही माहिती येते, समजा मी जिओ सारखी कंपनी आहे, बरोबर. मी जिओ कंपनीकडे माझे खूप सारे ग्राहक आहेत. त्या ग्राहकांचा डेटा मला माझ्या ऍप थ्रू येत असतो, किंवा जे काही माझे स्टोअर्स असतील तिथे येणारे जे ग्राहक असतील, तिथे त्यांची जी काही माहिती उपलब्ध होत असते ती मला मिळत असते. ती माझ्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा डेटामध्ये पडून असते. पण ह्या डेटाला मी काय करणार आहे, 10 लोक, इंजिनियर लोक बोलवणार आहे, डेटा सायंटिस्ट, त्यांना म्हणणार आहे की हा डेटा क्लीन करून, सॉर्ट करून मला भविष्यातला ट्रेंड सांगा. भविष्यातला ट्रेंड म्हणजे काय? आता एका कंपनीच्या बाबतीत सांगतोय आम्ही, की भविष्यातला ट्रेंड कसा ओळखतात, की ते एक त्यांच्याकडे समजा 4-5 वर्षांचा किंवा एका दशकाचा, 10 वर्षांचा डेटा आहे, बरोबर नाही. आणि आता त्यांना ठरवायचं आहे, समजा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक खरेदी करतात, त्यांचे ऑनलाईन मार्ट वगैरे आहे, बरोबर की नाही. तर त्यांना असा ट्रेंड ठरवायचं, की पाहायचंय की भविष्यामध्ये कोणत्या प्रोडक्शनला मागणी असेल, कोणत्या काळामध्ये मागणी असेल. समजा आता एखादा सण येतोय, आता कोणता सण आहे, समजा उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यानंतर आता येणारे पावसाळा सीझन, बरोबर, मान्सून सीझन. आता त्यांना एक अशी स्ट्रॅटेजी डिझाईन करायची आहे, की बाबा चांगल्या पद्धतीने मान्सूनचा जो काही काळ आहे, ह्या काळामध्ये कस्टमर जास्तीत जास्त त्यांच्याकडे येतील आणि कोणकोणते प्रॉडक्ट्स ते प्रेफर करतील, आणि तसंच प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये त्याच गोष्टींचं उत्पादन तयार करून ते मार्केटमध्ये पोहोचवायचंय. त्याचा सगळा जो ट्रेंड आहे, बरोबर की नाही, त्याचा सगळा एनालिसिस करण्याचं काम हा त्यांचा 10 वर्षाचा डेटा कलेक्ट करून हे डेटा इंजिनियर डिझाइन करून त्यांना
ट्रेंड काय आहे ते सांगण्याचं काम करत असतात. म्हणजे बाबा येणाऱ्या काळामध्ये मान्सून असेल, तर तुमची शूजची विक्री होऊ शकते. कॉलेजेस चालू होतात, त्यांची विक्री होऊ शकते. हा मागच्या 10 वर्षाचा डेटाचा तर काय करतात, एनालिसिस करतात. पृथक्करण करून त्या माहितीला स्टोअर करतात. मग तुमच्याकडे जो यूथ असेल, कॉलेज गोईंग असेल, 11वी-12वीच्या वरचा असेल, कॉलेज गोईंग यूथ असेल, ह्या लोकांची मागणी वाढणार आहे. युनिफॉर्म वगैरे याची मागणी वाढणार आहे. तर तशाच गोष्टींचं प्रोडक्शन करा. बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरं एक आहे, की पावसाळ्या सीझनमध्ये लोकं फिरायला वगैरे जात असतात. तर त्याच्याशी लागणारे जे साहित्य असेल, त्याची डिमांड वाढणार आहे. तर अशा पद्धतीने तो डेटा प्रोसेसिंग करण्याचं काम हे चालू होतं आणि ते करण्याचं काम हे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा इंजिनिअर लोकं करत असतात आणि त्याला काय बोललं जातं, फ्युचर ट्रेंड. हे प्रिडिक्ट करत असतात, की भविष्यात कोणत्या वस्तूची मागणी वाढू शकते आणि आपल्याला ती मागणी पोहोचवायची कशी आहे. कोणत्या गोष्टीचं प्रोडक्शन करायचं आहे, हे करण्याचं काम हे लोकं करत असतात. ओके. तर एन-एस-ओचं उद्दिष्ट पण तशा पद्धतीचं आहे, की फ्युचर ट्रेंड ओळखणे. भविष्यात कशाची मागणी असू शकते, कोणत्या घडामोडी घडू शकतात. हा कारण यांच्याकडे डेटा आहे. ओके. त्या डेटाचा एनालिसिस करून, पृथक्करण करून ह्या गोष्टी केल्या जात असतात. बरोबर. त्याच्यानंतर देशाच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल असा डेटा गोळा करणे आणि प्रकाशित करणे. बरोबर. डेटा गोळा करणे आणि प्रकाशित करणे हे यांचं तर मुख्य उद्दिष्टच आहे. सामाजिक आर्थिक संशोधन कामगारांसाठी मौल्यवान माहिती प्रदान करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे. आता ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये गव्हर्नमेंट मार्फत येत असते, तर त्याचा उपयोग बऱ्याचशा सामाजिक संस्था वगैरे करत असतात आणि हा डेटा जो आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर एन-एस-ओची कार्य. बरोबर. आता कार्य तर आपण पाहिली कशा पद्धतीने ते घेतात. घरगुती ग्राहक खर्च. ग्राहकांना होणार आपण घरगुती याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी वापरतो वगैरे त्याच्यावर ग्राहकांना सामान्य व्यक्तीला काय खर्च करावा लागतो त्याचं काम ते गोळा करण्याचं काम केलं जातं. त्याच्यानंतर रोजगार बरोबर रोजगाराची आकडेवारी गोळा करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर बेरोजगारी बरोबर की नाही आपण पाहिलं बेरोजगारीची सुद्धा आकडेवारी हे गोळा करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय सेवा आपण पाहिलं आरोग्याच्या संदर्भाने सुद्धा हे आकडेवारी करत असतात, की आरोग्याच्या संबंधित समस्या कोणत्या आहेत? एखाद्या सामान्य कुटुंबाचा आरोग्यावर किती खर्च होतोय? त्याचं उत्पन्न आणि त्याच्यावर आरोग्यावर होणारा खर्च किंवा त्याचा हॉस्पिटलचा खर्च कशा पद्धतीचा आहे? वैद्यकीय सेवा त्याला कोणकोणत्या पद्धतीच्या मिळतायत? बरोबर की नाही? आता आयुष्यमान भारत सारखी योजना आहे. 5 लाखापर्यंत सामान्य कुटुंबाला एक कव्हर गव्हर्नमेंट सरकारने दिलेला आहे. बरोबर की नाही? तर तशा सेवा डिझाइन करण्यासाठी हे आकडेवारीचं मदत केला जातो, की किती लोकांना द्यायचं, कितीपर्यंत द्यायचं, की लोकांचा एक आर्थिक किती खर्च होतो त्याच्यानुसार ह्या डेटाचा वापर करूनच ह्या जे काही योजना आहेत त्या डिझाइन केल्या जातात. तर ह्या जे काही माहिती आहे त्याचा गोळा करणे किती महत्त्वाचं आहे आपल्याला इथे लक्षात येत असेल. यासारख्या विषयांवर मोठ्या प्रमाणात आता जो काही नमुना आहे तो मोठ्या पॅन इंडिया केला जातो ना, की छोट्या-छोट्या विभागामध्ये. बरोबर की नाही? तुम्ही पूर्ण पॅन इंडिया जेव्हा हा डेटा गोळा तेव्हाच तुम्हाला पूर्ण भारताचं चित्र याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं. त्याच्यामुळे खूप मोठ्या पद्धतीने हा डेटा हे लोकं गोळा करत असतात आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून तो गोळा केला जात असतो. बरोबर की नाही? प्रत्येक सर्वेक्षण चक्रात कोणते विषय समाविष्ट केले जातील हे सुद्धा ते ठरवत असतात. बरोबर की नाही? जसा काळ बदलतो तसं कोणकोणते नवीन-नवीन चॅलेंजेस येत असतात. त्याच्यामुळे कोणकोणते नवीन-नवीन विषय याच्यामध्ये ॲड करायचे, कोणकोणत्या नवीन-नवीन विषयांचं समजा सर्वेक्षण करायचं हे सुद्धा हे ठरवण्याचा अधिकार हे यांच्या कार्यामध्ये समाविष्ट आहे. बरोबर. त्याच्यानंतर दरवर्षी ते उद्योगांचे आर्थिक सर्वेक्षण सुद्धा करत असतात. उद्योग इंडस्ट्रीचं सुद्धा सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. कारण तिथूनच आपल्याला रोजगार किती तयार होतोय, रोजगाराचा परिणाम बेरोजगारी गरिबी वगैरे याच्यावर पडत असतो. त्याच्यामुळे त्याचा इंडस्ट्रीचं तुमचं इव्हॅल्युएशन करणं आणि ती आकडेवारी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर हे कृषी रिलेटेड सुद्धा जे काही प्राइजेस आहेत त्या सुद्धा मोजण्याचं काम हे लोकं करत असतात. ठीक आहे. तर ही यांची काय आली उद्दिष्ट आणि एन-एस-ओची कार्य आपण इथे पाहिलेली आहेत. ठीक आहे. आता ही जी उरलेली संस्था आहेत, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. तूर्तास आज आपण इथे थांबूयात. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, की अजून ज्या काही 1-2 संघटना उरलेल्या आहेत, ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर अ, अ, आपली जे आर्थिक क्षेत्र आहेत, म्हणजे कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, त्याच्यानंतर तुमचं सेवा क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये सुद्धा काही सब सेक्टर म्हणजे उपक्षेत्र असतात, त्यांचा आपण अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आपली जी-डी-पी असेल, हे यांची आकडेवारी आपल्याला पाहिजे आहे थोड्याफार प्रमाणात. त्याच्यानंतर तुमचा क्रयशक्ती समानता, पर्चेस पॉवर पॅरिटी म्हणजे काय? ग्रीन जी-डी-पी म्हणजे काय? ह्या ज्या संकल्पना आहेत, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तूर्तास आज आपण थांबूयात. थँक यू सो मच. विश यू अ गुड डे.